जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदात, सुखात, समाधानात जावो. आपण भगवद्गीता ज्ञानकर्म संन्यास योग या संदर्भात विवेचन करत आहोत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानकर्म संन्यास योगाद्वारे अनेक प्रकारची उदाहरणे देऊन समजावून सांगत आहे. तरी आपण पुढील श्लोकाकडे वळूयात. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्त तत्वदर्शिनम. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. तात्पर्य: आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे. म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरुशिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रामाणिक आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. भगवंत हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरुशिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंताचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत सांगते की धर्म तू साक्षात भार्गव प्रणीतम. धर्ममार्ग साक्षात भगवंताने सांगितला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची तृप्ती प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनाचे मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञानप्राप्तीकरता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणा परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरविले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडे केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु स्वभावतःच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदानप्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. यज्ञात तत्वान पुनर्मोहे महमेहम यासस्य पांडव येन भूताने सेनानी द्रक्षात्मत्मतो मयी. आत्मसाक्षात्कारी जीवांकडून
वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे ते तू पाहशील की सर्व प्राणीमात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात हे माझेच आहेत. तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तींकडनं ज्ञानप्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणीमात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. श्रीकृष्णापासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय. काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांची काहीच कर्तव्य नाही. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे तेज होय. श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहेत. त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत. मायावादी तत्वज्ञानांना चुकीने वाटते की भगवान श्रीकृष्णांच्या अनेक विस्तारित रूपांमध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप स्पष्ट होते. परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की परमतत्व म्हणजे एक अधिक एक बरोबर एकच होय आणि एक उणे म्हणजे एकच होय. परमधामामधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे. आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णापासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णाचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वदा कधीच भिन्न असू शकत नाही. जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे. आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपल्या नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्त्वपूर्ण आहेत. संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णांचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णापासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णापासून आपण भिन्न आहोत. या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले आहे. जीव हे भगवंताचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करायची असते. अनादिकालापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झाले आहेत. अशी शारीरिक भिन्नता ही भगवंताच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते. पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तात्काळ या मायेतून त्यांची मुक्तता होते. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त करू शकतो आणि त्या योगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो. परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय. परमात्मा श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात, कारण त्यांना वाटते की आपण
स्वतंत्र आहोत. याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते. तरी जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्मित होतात तेव्हा जाणले पाहिजे की ते मुक्तिपथावर आहेत. याला श्री भागवतात पुष्टी देण्यात आली आहे. मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांना नित्य दास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्थित होणे होय. अपि चेदसि पापभेयः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वज्ञानप्लवनेनैव वृजिनं संतरिष्यसि. तुला सर्व लोकांमध्ये अत्यधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. तात्पर्य, स्वतःच्या स्वरूप परिस्थितीचा श्रीकृष्णाशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे. यामुळे अजानरूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तात्काळ उद्धार होऊ शकतो. या भौतिक जगाची तुला कधीकधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधीकधी वणव्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात येते. एखादा मनुष्य किती कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे. भगवंताकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तिपथ आहे. कृष्ण भावनारूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याचबरोबर ती उदात्तही आहे. येथे ध्यानसी समिद्धो अग्नि भस्मसात कृते अर्जुना ज्ञानग्नि सर्व कर्माणि भस्मात कृते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकते त्याचप्रमाणे हे अर्जुन ज्ञानरूपी अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. तात्पर्य, आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आली आहे. हा अग्नी केवळ पापकर्माची फळेच भस्मसात करतो असे नाही तर तो पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो. कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. कर्म करताना होणारे बंधन, वर्तमान स्थितीतील फलप्राप्ती ज्यांची होते ते बंधन, पूर्वीच फलप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फल देणारे बंधन. परंतु जीवाला स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित व क्रियमान कर्मांची सर्व बंधने भस्मसात होतात. वेदांमध्ये म्हटले आहे की मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. नहि ज्ञानं सदृश्यं पवित्रमियं विद्यते तत्स्वयं योगसिन्धः कालेनात्मनि विन्दति. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योगसमयी स्वतःमध्ये या ज्ञानाचे आस्वादन करतो. तात्पर्य, आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे हे जाणले पाहिजे. म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काही नाही. अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे. हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे.
मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही, कारण तो स्वतःच्याच ठायी शांतीचा आनंद घेत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परिणती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूयात. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.